गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आम्ही चाललोय महाबळेश्वरला. फ्रेंड्स ट्रिप आहे आमची. 10 लोक होतो आम्ही, ज्याच्यामध्ये आम्ही 2 4 व्हीलर्स घेतल्या होत्या आणि मस्त असे सकाळी सकाळी लवकरच निघालो होतो आम्ही 7ला वगैरे. एका ठिकाणी थांबलो होतो पेट्रोल भरायला, पेट्रोल डिझेल जे काय असेल ते. आणि मग त्यानंतर आम्ही सरळ निघालो आणि हायवेला आम्हाला थोडीशी गर्दी लागली. लवकरच निघालो होतो, बट स्टील जी ट्रक्स असतात ट्रक्सची गर्दी आपल्याला सकाळी लागते घाटामध्ये. किंवा खंबाटकी घाट जो आहे तो घाट आहे, ज्याच्यामध्ये आम्हाला थोडीशी ट्रकची गर्दी लागली. बाकीच्या एवढ्या गाड्या काही नव्हत्या, बट ट्रक्समुळे थोडासा उशीर झाला आम्हाला. मग घाट उतरल्यानंतर एक गंधर्व म्हणून हॉटेल आहे, तिथे थांबलो होतो कारण सगळ्यांनाच भूक लागली होती आणि नाश्ता करायचा होता. म्हणून मग आम्ही सगळेच एका ठिकाणी थांबलो होतो. आमची गाडी पुढे होती, त्यामुळे आम्ही पहिले येऊन हॉटेल वगैरे बघितलं आणि मेन्यूज काय काय अवेलेबल आहे ते बघत होतो आम्ही. मग आम्ही सगळं डिसाईड करेपर्यंत जी दुसरी गाडी आहे ती पण आली. त्यानंतर आम्ही आमची ऑर्डर दिली होती. आमची ऑर्डर येईपर्यंत मग जी दुसरी गाडी होती, ज्याच्यामध्ये बाकीचे 5 लोक होते, त्यांनी त्यांची ऑर्डर देऊन टाकली. आम्ही त्यांची ऑर्डर फोनवरच घेतली होती ॲक्च्युली. आणि मग ऑर्डर घेऊन झाल्यावरती मस्त असा नाश्ता केला. ज्यांना जे जे खायचे त्यांनी ते घेतलं. पोहे, इडली वडा, त्यानंतर उत्तप्पा, मिसळ काही इथली एवढी चांगली नव्हती, थोडं एक्सपेन्सिव्ह होतं हॉटेल. त्यानंतर मग आम्ही पुढे निघालो. हे आहे वाईमधलं गणपतीचं जे मंदिर आहे ते, आणि तिथेच एक महादेवाचंही मंदिर आहे. सो मग तिथे आम्ही मस्त असं दर्शन घेतलं. तिथे पण जास्त अशी काही गर्दी नव्हती. सो दर्शन घेऊन झाल्यावरती मग थोड्या वेळ तिथेच टाईमपास केला आणि मग नंतर पुढे निघालो. पाचगणीमध्ये पोचलो होतो आम्ही इथे. आणि आम्ही पाचगणीमध्ये बऱ्याच लवकर पोचलो होतो. आय थिंक 11 वाजले असतील. आणि मस्त अशी गुलाबी थंडी होती. पाचगणीमध्ये पोचल्यावरती तिथे थोडा वेळ टाईमपास केला, व्हिडिओज आणि फोटोज वगैरे काढले. आणि आम्ही फर्स्ट टाईमच असं ग्रुप म्हणून बाहेर निघालो होतो, कारण हल्लीमध्येच म्हणजे 1-2 वर्षामध्येच सगळ्यांची लग्न झाली होती आणि एकत्र असं कुठे आम्ही बाहेर निघालोच नव्हतो. सो 10 जण एकदम एकत्र फर्स्ट टाईम असं बाहेर निघालो होतो आम्ही. मस्त अशी मजा आली. त्यानंतर मग 1-2 पॉईंट्स बघून मग आम्ही आमच्या रिसॉर्टवर गेलो, जे की होतं हे कोको कसा आय थिंक रिसॉर्टच्या इथेच एक रेन रागा रिसॉर्ट म्हणून आहे. दोन्ही शेजारीच आहेत. तर आम्ही ते बुक केलं होतं, ऑनलाईनच बुकिंग केलं होतं आमचं. सो मग तिथे येऊन पोहोचलो आम्ही आणि सगळ्यांना भूक पण लागली होती. बट आम्हाला आमच्या रूम्स मिळाल्या नव्हत्या कारण चेक इन टाईम झाला नव्हता. 12ला चेक इन होतं आमचं आणि त्यामध्ये फूड वगैरे काही इन्क्लुडेड नव्हतं. सो मग आम्ही बॅग्स वगैरे ठेवल्या. एक रूम मिळाली आम्हाला, बाकीच्या रूम्स मिळायच्या बाकी होत्या, म्हणून जी रूम मिळाली त्यामध्ये आम्ही आमच्या बॅग्स वगैरे ठेवल्या. आणि मग त्यानंतर मस्त असं जे शेजारीच एक पार्क होतं छोटंसं गार्डन टाईपमध्ये, आणि तिथेच एक स्विमिंग पूल पण होता. सो तिथे जाऊन टाईमपास करत होतो की आम्हाला दुसऱ्या रूम्स मिळतील आणि मग आम्ही फ्रेश वगैरे होऊन मग मार्केटला जाऊ. बट मार्केटला जायचं कॅन्सल झालं. मग आम्ही गेलो होतो बाकीचे जे पॉईंट्स आहेत ते बघायला. इथे थोडा वेळ टाईमपास केला. रूम्स नाही मिळाल्या. एक रूममध्ये सगळ्या बॅग्स लगेज ठेवलं आणि मग आम्ही निघालो होतो पॉईंट्स बघायला. सो मस्त असं वातावरण झालं होतं, जास्त ऊन नव्हतं, कडक असं ऊन नव्हतं. मग हे जे मंदिर आहेत, पंचगंगा मंदिर आणि जे बाकीचे मंदिर आहेत महाबळेश्वरमध्ये, त्या साईडला गेलो आम्ही, कारण म्हटलं आजच ते मंदिर वगैरे उरकून टाकूयात आणि मग दुसऱ्या दिवशी बाकीचे पॉईंट्स बघता येतील. सो मग त्यासाठी आम्ही हे जे पंचगंगाचं मंदिर आहे आणि जे बाकीचे मंदिर आहेत तिकडे गेलो आणि तिकडे दर्शन वगैरे घेतलं. तिथेच जवळपास असे 3-4 मंदिर आहेत, जास्त लांब नाही, वॉकिंग डिस्टन्सवरच आहे. त्यानंतर सगळ्यांना त्यामुळे मग आम्ही एक हॉटेलमध्ये गेलो. बट तिथे ते बोलले की 1.5 तास लागेल तुमची ऑर्डर यायला. म्हणून मग आम्ही दुसऱ्या एका ठिकाणी गेलो. तिथे कोणीच नव्हतं, बट जेवण 1 नंबर मिळालं आम्हाला. तिथे टेस्ट पण भारी होती. मग त्यानंतर जेवण वगैरे करून झाल्यावरती इथे आम्ही असंच टाईमपास करत होतो जंगलात. आणि त्यानंतर मग आम्ही गेलो होतो आर्थर्स पॉईंटला. आर्थर्स पॉईंटच्या इकडे आम्हाला जवळपास संध्याकाळच्या आय थिंक नाही दुपार झाली होती, 3:30-4 वाजले होते. सो बऱ्यापैकी गर्दी होती, जास्त काही गर्दी नव्हती. आणि तिथेच मस्त असे स्टॉल्स लागले होते, ज्याला बघून पाणी सुटत होतं तोंडाला, ज्याच्यामध्ये चिनीमिनी बोरं
त्यानंतर कैरी आणि बाकीच्या बऱ्याच गोष्टी होत्या. सो मग काही जणांनी तेही घेतलं होतं खायला. आवळा पण होता आय थिंक तिथे. मग थोडंसं घेतलं आणि मग आम्ही पुढे निघालो होतो. मस्त आम्ही आरामात रिलॅक्सिंगमध्ये, म्हणजे आमचं असं काही घाई गडबड नव्हती की आज एवढं कव्हर करायचं, दुसऱ्या दिवशी हे कव्हर करायचंय. रिलॅक्सिंगमध्ये आमची ट्रिप चालू होती. ज्याला जसं फिरायचं आरामात असं फिरा. आम्ही तर आलो पुढे, पण हे जे मागचे 3 दिवे होते ते मागे राहिले होते. सो ते आहो त्यांचे व्हिडिओज काढत होते. त्यानंतर मग आम्ही पुढे गेलो. हे सावित्री पॉइंट होता आय थिंक, पहिला सावित्री पॉइंट होता आणि तिथूनच जवळ मग बाकीचे पॉइंट आर्थर पॉइंट वगैरे. आणि झालं असं की आम्ही जेव्हा आर्थर पॉइंटला गेलो तिथे जो चौकण आहे खाली बसून बघायचं, थांबून बघायचा, तिथे खूप म्हणजे खूपच जास्त गर्दी होती. सो मग म्हटलं की काय मग साईडूनच बघूयात काय बघायचं. आणि आम्ही तसंही आम्हाला जर्नीमध्ये जास्त मज्जा येत होती ॲज कम्पेअर्ड टू पॉइंट्स वगैरे बघणं. होता इथून आम्ही आहे ना बोर, त्यानंतर मग बाकीचे ज्या गोष्टी होते डाळ वगैरे ते घेतली होती. आणि हा जो गबरू वानियर आहे, मंकी आहे, तो आमच्या अंगावरती आला की मला ते द्या म्हणून. मग जी माझ्याबरोबर स्नेहा होती तिने ते टाकून दिलं आणि त्याने ते खाल्लं. नाहीतर तो आमच्या अंगावरच यायला लागला होता, मस्त असा गबरू पैलवान. आणि मग तिथून पुढे मग वॉक करतच सावित्री पॉइंटवरून मग तसंच सरळ आर्थर पॉइंट वगैरे ते सगळं केलं. एका ठिकाणी मग सगळेच दमलो होतो, मग एका ठिकाणी थांबलो आणि तिथे मस्त असं लिंबू पाणी, त्यानंतर ज्यांना गोळा खायचा होता, बर्फाचा गोळा, त्यांनी ते घेतलं. ज्यांना स्वीट कॉर्न खायचं होतं त्यांनी ते घेतलं. म्हणजे ज्यांना जे जे खायचं होतं त्यांनी बेसिकली ते घेतलं. आणि मस्त आम्ही इथे असा आराम केला. हे बघा, हे भाऊ आमचे मस्त काला खट्टा गोळा घेतला आय थिंक. दोघांनी नवरा बायकोनी काला खट्टा घेतला होता. मी आणि आहोंनी निंबू पाणी घेतलं होतं. आणि हे मस्त असे आराम करत होते इथे, कारण वॉक करून करून खूप कंटाळा आला होता ऍक्च्युली, कारण जास्त वॉक करायची सवय नव्हती आम्हाला. इथेच आमच्या आय थिंक 19,000 स्टेप्स वगैरे काहीतरी झाल्या होत्या. त्यानंतर मग इकडे मस्त असं दरी बघत बसलो होतो आणि गार वारं येत होतं. थंड वाऱ्याचा आस्वाद पण घेत होता आम्ही. आणि मग तिथून थोडा वेळ बसलो तिकडे आणि त्यानंतर मग रूमवर आलो आम्ही. सनसेट पॉईंट आम्हाला बघायला मिळाला नाही कारण थोडा उशीर झाला होता. फायनली इथे आल्यावरती आम्हाला आमच्या रूम्स मिळाल्या, कारण सकाळी जेव्हा आलो त्यावेळेस रूमचं क्लिनिंग चालू होतं, त्यामुळे आमचं काही चेक इन वगैरे झालं नव्हतं. ही होती आमची रूम, ज्यामध्ये आम्ही फक्त गर्ल्स राहणार होतो आणि बॉईजनी त्यांची सेपरेट रूम केली होती. आम्ही 3 रूम्स बुक केल्या होत्या, ज्यामध्ये वॉशरूम, कबड एरिया एक होता आणि त्याचबरोबर तुम्हाला 2 बेड्स दिले होते. AC पण होता, पण ACची काही गरज नव्हती सध्या तरी. आणि बॉईज एवढे हुशार होते, एवढं थंडगार पाणी होतं आणि त्यामुळे स्विमिंग करायला गेले होते मस्त. संध्याकाळचे 7 वाजता महाबळेश्वरमध्ये आणि टेम्परेचर एवढं डाऊन होतं, बर्फासारखं पाणी होतं स्विमिंग पूलमधलं. तर मुलांनी मस्त असं एन्जॉय केलं, स्विमिंग केलं. आणि मग त्यानंतर मस्त आम्ही पटपट आवरून मार्केटला गेलो, जे की आमच्या रिसॉर्टच्या इथून खूप जवळ होतं. मार्केट थोडं एक्सप्लोअर केलं. काही नाही, खूप अशा काही भारी गोष्टी नसतात आणि ज्या काही वस्तू मिळतात त्या आपल्याला पुण्यामध्येही मिळतात, पण हे लोक ना टुरिस्ट येतात म्हणून जरा एक्सपेन्सिव्ह लावतात. मग थोडं चटोरीपंती केली, बाहेर वडापाव, पाणीपुरी वगैरे खाल्ली. आणि मग हे बगीचा म्हणून एक हॉटेल होतं, तिथे आलो होतो आम्ही. तिथे मस्त असं पनीर चिली, त्यानंतर फालुदा, त्यानंतर स्ट्रॉबेरी व्हिप क्रीम वगैरे, जे फज वगैरे होते ते सगळे ट्राय केले. आणि मस्त असं आमचं ह्यावरती जेवण झालं. प्रॉपर असं काही डिनर नाही घेतला, स्टार्टर्स घेतले, जे पावभाजी वगैरे होतं ते सगळं खाल्लं. मग रात्री घरी आल्यावरती मस्त असं, म्हणजे रिसॉर्टवर आल्यावरती मस्त असं बॉनफायर लावून बसलो होतो. तर असा होता आमचा आजचा Day 1 इन महाबळेश्वर. व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि थँक्यू फॉर वॉचिंग. मला